नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महानगरपालिकेमध्ये विविध पदांची परमनंट भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 ते 1,77,500 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज या ठिकाणी दिला जाईल। महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याअगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे लातूर शहर महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण या ठिकाणी महत्त्वाच्या तारखांविषयी माहिती घेणार आहोत। अर्ज जे आहेत त्या ठिकाणी 22 डिसेंबर 2023 पासून सुरू झालेले आहेत आणि 14 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही रात्रीच्या 12 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। फीस पेमेंट देखील या ठिकाणी तुम्ही 14 जानेवारी 2023 पर्यंत या ठिकाणी भरू शकता। या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे पर्यावरण संवर्धन अधिकारी श्रेणी अ साठी या ठिकाणी आहे। या पदासाठी एकूण एक जागा निघालेली आहे। त्यानंतर सिस्टीम मॅनेजर ई प्रशासन श्रेणी अ साठी एक जागा या ठिकाणी आहे। वैद्यकीय अधीक्षक मनपा साठी या ठिकाणी श्रेणी ब ची एक जागा या ठिकाणी आहे। त्यानंतर विधी अधिकारी श्रेणी ब साठी देखील एक जागा आहे। अग्निशामक केंद्र अधिकारी श्रेणी ब साठी एक जागा आहे। शाखा अभियंता स्थापत्य श्रेणी ब साठी 2 जागा या ठिकाणी आहेत। कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणी क साठी 4 जागा एकूण या ठिकाणी आहेत। त्यानंतर कनिष्ठ अभियंता श्रेणी क साठी 4 जागा आहेत। कनिष्ठ अभियंता यांत्रिक श्रेणी क साठी एक जागा आहे। औषध निर्माता श्रेणी क साठी एक जागा आहे। कर अधीक्षक श्रेणी क साठी 2 जागा आहेत। सहाय्यक कर अधीक्षक श्रेणी क साठी एकूण 4 जागा या ठिकाणी आहेत। कर निरीक्षक श्रेणी क साठी 4 जागा या ठिकाणी आहेत। चालक यंत्रचालक श्रेणी क साठी एकूण 9 जागा आहेत। फायरमन श्रेणी क साठी 30 जागा एकूण या ठिकाणी आहेत। लिपिक टंकलेखक श्रेणी क साठी या ठिकाणी 10 जागा निघालेल्या आहेत। वॉलमन श्रेणी क साठी या ठिकाणी 4 जागा आहेत। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वेतन किती या ठिकाणी दिलं जाणार आहे। पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी 1 साठी या ठिकाणी तुम्हाला 56,100 ते 1,77,500 रुपये या ठिकाणी दिले जातील। त्यानंतर तांत्रिक सेवा श्रेणी 1 साठी, वैद्यकीय सेवा श्रेणी 2 साठी, अभियांत्रिकी सेवा श्रेणी 2 साठी, विधी सेवा श्रेणी 2 साठी, अग्निशामक सेवा श्रेणी 2 साठी तुम्हाला 41,800 ते 1,32,300 रुपयाच्या दरम्यान वेतन या ठिकाणी दिलं जाईल। अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3 साठी तुम्हाला, त्यानंतर अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3 साठी, अभियांत्रिकी सेवा 3 साठी या ठिकाणी कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिक कर अधीक्षक या सर्व पदांसाठी तुम्हाला 38,600 रुपये ते 1,22,800 रुपये इतके वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर औषध निर्माता सहाय्यक कर अधीक्षक या 2 पदांसाठी 35,400 रुपये इतके वेतन दिलं जाईल। कर निरीक्षक या पदासाठी तुम्हाला 29,200 ते 92,300 रुपये इतके वेतन दिलं जाईल। चालक यंत्रचालक आणि लिपिक टंकलेखक या पदासाठी तुम्हाला 19,900 ते 63,200 रुपये इतके दरमहा वेतन दिलं जाईल। फायरमन आणि वॉलमन या पदासाठी तुम्हाला क्रमशः 18,000 ते 56,900 रुपये आणि 15,000 ते 47,600 रुपये इतके वेतन दिलं जाईल। शैक्षणिक अर्थ तुमच्या या ठिकाणी काय लागणार आहेत, तर पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी 1 साठी पर्यावरण संवर्धन अधिकारी या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पर्यावरण अभियांत्रिकी शाखेची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे। सोबत MSCIT किंवा इतर कॉम्प्युटर कोर्स तुमचा झालेला असणं आवश्यक आहे। त्यानंतर सिस्टम मॅनेजर ई प्रशासनसाठी संगणक विषयासह BTech MCA पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। सोबत प्रोग्रॅमिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा सेंटर ॲडमिनिस्ट्रेशन, नेटवर्किंगमधील 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। मराठी भाषेसोबत कॉम्प्युटरचे नॉलेज देखील तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अधिनियम अंतर्गत नोंदणी आवश्यक आहे। शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालयात संबंधित विषयातील कामकाजाचा 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। मराठी भाषेसोबत कॉम्प्युटरचे नॉलेज देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे।
शाखा अभियंता स्थापत्यसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य म्हणजे सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। मराठी भाषेसोबत कॉम्प्युटरचे नॉलेज देखील तुमचं या ठिकाणी लागणार आहे। विधी अधिकारी या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी तुमची लागेल। उच्च न्यायालय किंवा त्याचे अधिपत्याखालील इतर न्यायालयामध्ये किमान 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। कॉम्प्युटर नॉलेजसोबत मराठी भाषेचे नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। अग्निशामक केंद्र अधिकारी या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय अग्निशामक सेवा महाविद्यालय नागपूर येथून BE फायर इंजिनिअरिंग उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय अग्निशामक सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील स्टेशन ऑफिसर आणि इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे। मराठी भाषेसोबत कॉम्प्युटर कोर्स तुमचा या ठिकाणी झालेला असणं आवश्यक आहे। त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंगमधील तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे। 3 वर्षाचा अनुभव लागेल। MSCIT किंवा इतर कॉम्प्युटर कोर्स आणि मराठी भाषेचे नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर कनिष्ठ अभियंता या पदासाठी तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे सिव्हिल इंजिनिअरिंगची। 3 वर्षाचा अनुभव लागेल। मराठी भाषेचे ज्ञानसोबत कॉम्प्युटर नॉलेज देखील तुमच्या ठिकाणी लागणार आहे। कनिष्ठ अभियंता यांत्रिकसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिक म्हणजेच मेकॅनिकलची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। मराठी भाषेसह MSCIT किंवा इतर कॉम्प्युटर नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। कर अधीक्षक या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल, कॉम्प्युटर कोर्स झालेला असेल, मराठी भाषेचे चांगले ज्ञान तुम्हाला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। औषध निर्माता या पदासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। संविधानिक विद्यापीठातील B फार्म ही पदवी तुमची झालेली असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र फार्मसी ॲक्टनुसार तुमची नोंदणी या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 3 वर्षाचा अनुभव लागेल। कॉम्प्युटर कोर्ससोबत मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे। कर अधीक्षक या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल, MSCIT झालेले असेल किंवा इतर कॉम्प्युटर कोर्स झालेला असेल, मराठी भाषेचे चांगले ज्ञान असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर कर निरीक्षक या पदासाठी देखील कोणत्याही शाखेची पदवी तुमची झालेली असेल। शासकीय निमशासकीय स्थापत्य स्वराज्य संस्थेकडील कर विषयाशी संबंधित कामकाजाचा 3 वर्षाचा अनुभव असेल, मराठी भाषेचे ज्ञान असेल, सोबत कॉम्प्युटर कोर्स झालेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। अग्निशामक सेवा साठी चालक यंत्रचालक या पदासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल। सोबत राष्ट्रीय अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिन्या कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण असाल। त्याचबरोबर वैद्य जड वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असेल। जड वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल। मराठी भाषेचे ज्ञान असेल आणि शारीरिक पात्रता खालील दिल्याप्रमाणे तुमची असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। लिपिक टंकलेखक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल। मराठी टंकलेखनाचा वेग तुमचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट असेल। मराठी भाषेचे ज्ञान असेल, MSCIT किंवा इतर कॉम्प्युटर कोर्स झालेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर फायरमन या पदासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 10वीची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल। सोबत राष्ट्रीय अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा 6 महिन्याचा कालावधीचा कोर्स तुमचा झालेला असेल। त्याचबरोबर मराठी भाषेचे चांगले ज्ञान असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। या ठिकाणी देखील तुमची शारीरिक पात्रता मोजली जाणार आहे। त्यानंतर तांत्रिक सेवा श्रेणीसाठी या ठिकाणी वॉलमन या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल। सोबत मराठी भाषेचे चांगले ज्ञान असेल। शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पंप ऑपरेटरचा तुमचा ITIचा अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असेल। सोबत कॉम्प्युटर नॉलेज असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा जी आहे तुम्हाला किमान वयमर्यादा 18 वर्ष या ठिकाणी आहे। कमाल वयमर्यादा मागास वर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्ग अनाथ आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 43 वर्ष, प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी देखील 43 वर्ष, दिव्यांग माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 45 वर्ष, माजी सैनिक कमाल वयातील सूट या ठिकाणी सर्व्हिस प्लस 3 वर्ष सवलत या ठिकाणी असेल। दिव्यांग उमेदवारांना 45 वर्षापर्यंतची सवलत आहे। पदवीधर अंशकालीन उमेदवारांना देखील 55 वर्षापर्यंतची सूट आहे। प्रकल्पग्रस्तांना 45 वर्षापर्यंतची सूट या ठिकाणी आहे। निवड जी आहे तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे। त्याच्या माध्यमातून तुमची निवड या ठिकाणी केली जाईल। अर्ज फी जी आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागास प्रवर्गासाठी 900 रुपये या ठिकाणी आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज फी तुम्हाला या ठिकाणी भरावी लागेल।
अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे. त्या संदर्भातील वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील आपल्याला ही वेबसाईट मिळेल. त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता. त्याचबरोबर जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जाहिरातीमध्ये आपल्याला डिटेलमध्ये कशाप्रकारे अर्ज करायचे आहे त्या संदर्भातील माहिती देखील आपल्याला मिळेल. अर्ज करण्याअगोदर एक वेळ जाहिरात आपण संपूर्णपणे व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.